आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. शालार्थ प्रणालीमध्ये वेतन बिल तयार करताना नवीन व्हॅलिडेशन नियम लागू. शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय 6 मार्च 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉन क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. महाराष्ट्र राज्यातील शासकीय अनुदानित शाळांच्या वेतन बिल प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता वाढवण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये नवीन व्हॅलिडेशन प्रणाली लागू करण्यात आली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार वेतन बिल तयार करणे, पुढे पाठवणे आणि बिल एकत्रीकरण कॉन्सॉलिडेशन या 3 टप्प्यावर विविध तपासणी व्हॅलिडेशन नियम लागू करण्यात आले आहे. या नव्या प्रणालीमुळे चुकीची माहिती, अपूर्ण सेवा नोंदी किंवा नियमबाह्य बाबी असल्यास वेतन बिल तयार होणार नाही किंवा पुढील स्तरावर पाठवता येणार नाही. वेतन बिल तयार करताना DDO नंबर 1 स्तरावर होणारी तपासणी. शाळा किंवा महाविद्यालयाकडून वेतन बिल तयार करताना प्रणाली खालील बाबीची तपासणी करेल. मुख्याध्यापक नोंदणी पूर्ण नसल्यास, जर शाळेत मुख्याध्यापक किंवा कार्यवाह मुख्याध्यापक यांची नोंद शालार्थमध्ये केली नसेल तर वेतन बिल तयार करताना प्रणाली त्रुटी संदेश व्हॅलिडेशन मेसेज दाखवेल. युडाईस कोड मॅपिंग पूर्ण नसल्यास, शाळेची युडाईस कोड शालार्थमध्ये योग्य प्रकारे नोंदवलेले उच्च स्तरावर मंजूर नसल्यास वेतन बिल तयार होणार नाही. 3. युडाईस कोड दुसऱ्या शाळेशी जोडलेला असल्यास, त्याच व्यवस्थापन प्रकारातील दुसऱ्या शाळेशी समान युडाईस कोड जोडलेला असल्यास प्रणाली त्रुटी दाखवेल. कर्मचाऱ्यांच्या जन्मतारखी नियुक्तीतील फरक 18 वर्षापेक्षा कमी असल्यास, कर्मचारी नियुक्तीची वेळी किमान वय 18 वर्ष असणे आवश्यक आहे. जर जन्मतारीख आणि नियुक्तीची तारीख यातील फरक 18 वर्षापेक्षा कमी आढळला तर बिल तयार होणार नाही. 60 वर्षापेक्षा जास्त वय किंवा सेवा समाप्त झालेला कर्मचारी असल्यास, जर बिल गटातील कोणत्याही कर्मचाऱ्यांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल किंवा त्यांची सेवा समाप्त झाल्याची किंवा नोंद असेल तर प्रणाली बिल तयार होऊ देणार नाही. संच मान्यता मंजूर 2 पदापेक्षा जास्त कर्मचारी असल्यास, शाळेला मंजूर असलेल्या पदापेक्षा जास्त कर्मचारी दाखवून वेतन बिल तयार करण्याचा प्रयत्न केल्यास प्रणाली त्रुटी दाखवेल. वेतन बिल पुढे पाठवताना DDO 1 स्तरावरून वेतन बिल पुढे पाठवताना संबंधित कर्मचाऱ्यांची सेवा नोंद सर्व्हिस रेकॉर्ड डिजिटायझेशन करून DD2 कडे पाठवली असणे आवश्यक आहे. जर सेवा नोंद पुढे पाठवलेली नसेल तर प्रणाली बिल एकत्रीकरणाच्या वेळी कन्सॉलिडेशन अथॉरिटी बिल एकत्रीकरण करताना संबंधित कर्मचाऱ्यांच्या डिजिटल सेवा नोंदी मंजूर झालेल्या आहेत काय याची तपासणी केली जाईल. मंजुरी नसल्यास बिल स्वीकारले जाणार नाही. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तामसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. त्रुटी दूर करण्याची प्रक्रिया. त्रुटी आढळल्यास शाळांनी शालार्थ प्रणालीमध्ये योग्य दुरुस्ती करून युडाईस मॅपिंग पूर्ण करणे, सेवा नोंदी डिजिटायझेशन मंजूर घेणे, चुकीची कर्मचारी माहिती दुरुस्त करणे, बिल गटातील संबंधित कर्मचारी वगळणे अशा प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच वेतन बिल तयार करता येईल. पारदर्शकता वाढवण्याचा प्रयत्न. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे वेतन बिल प्रक्रियेत अचूकता, पारदर्शकता आणि डिजिटल पडताळणी वाढणार असून चुकीच्या नोंदी किंवा नियमबाह्य वेतन देण्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.